की हा आता प्रश्न फक्त एखाद्या व्यक्तीचा राहिलेला नाहीये, हा आता लातूरच्या गुणवत्तेचा प्रश्न राहिलाय। नीट ह्या प्रकरणाशी संबंधित कुणी देखील असेल, हा त्याला टॉलरेट केलं जाणार नाही। लातूरची गुणवत्ता ह्याच्यावर काही जणांनी जाणीवपूर्वक प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला। देशातला सर्वात चांगला निकाल जर कोणता जिल्हा देणार आहे, लातूर जिल्हा या नीटच्या परीक्षेमध्ये देणार आहे। नाही, अत्यंत एक महत्वाचा विषय आपण जो घेतलेला आहे, जो सांगितलाय की जो नीट हा जो विषय आहे, आमच्या अनुषंगाने मी पाहत असताना ह्या विषयाला दोन पद्धतीने पाहतो। कारण ज्यावेळेस हे प्रकरण समोर आलं, प्रकरण समोर येत असताना ज्यावेळेस माझ्या गावाच्या नावाचा उल्लेख येतो, ह्या गोष्टीची वेदना त्या गावातला एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला त्या ठिकाणी झाली। लातूरने भूकंपासारखी परिस्थिती पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्या सर्वात मनुष्य हानी ही भूकंपाच्या काळात झाली, त्याच्यातून आपण उभा टाकलो। त्याच्यानंतर आपण दुष्काळाला आपण समोर गेलो, दुष्काळातून देखील आपला लातूर उभा टाकलाय आणि एक नवी विक्रम म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या म्हणजे जमिनीतल्या पाण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर बाबतीमध्ये असेल, आपल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी त्याच्यातून देखील म्हणजे रेल्वेने पाणी आणलं, हे आपली लातूरची चर्चा होती। आज त्याच्यातून लातूर बाहेर पडून एक वेगळी आपली स्वतःची स्वतंत्र ओळख केली। पण नीट हा जो विषय ज्यावेळेस समोर आला, त्यावेळेस लातूरच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण करणारा विषय समोर आला। नीटच्या बाबतीमध्ये निश्चितपणे सरकारने झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली। केंद्र सरकारने झिरो टॉलरन्सची भूमिका नीटच्या विषयामध्ये घेतलेली आहे। ह्याच्याशी संबंधित कुणी देखील असेल, नीट ह्या प्रकरणाशी संबंधित कुणी देखील असेल, हा त्याला टॉलरेट केलं जाणार नाही। कायद्यामध्ये असलेली जी काही कठोरातली कठोर शिक्षा असेल, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर विचारलं तो जो अपराध ह्या प्रकरणामध्ये ज्यांनी केला असेल, हा फार मोठा अपराध आहे, हा छोटा अपराध नाही। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांच्या हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा घात ह्या माध्यमातून ज्या ठिकाणी झालेला आहे, फार मोठा अपराध आहे आणि करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे। पण हे होत असताना एक व्यक्ती म्हणजे लातूर आहे असं नाहीये। एका व्यक्तीमुळे लातूरला तुम्ही ह्याच्यामध्ये कन्सिडर करावं हे चुकीचं आहे। लातूरची गुणवत्ता ह्याच्यावर काही जणांनी जाणीवपूर्वक प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला। जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्टीमध्ये उल्लेख करत असताना नीट त्या व्यक्तीचा उल्लेख करण्यापेक्षा त्यांनी व्यक्ती सोबत लातूर असा उल्लेख केला। म्हणजे बाहेर ज्यावेळेस चर्चेला आम्ही जातो, बसतो, इतर ठिकाणी गेल्यानंतर लातूरमध्ये अशा प्रकारची गुणवत्ता आहे का, असा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, ह्याची वेदना आम्हाला, मी लातूरचा एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे होती। हे आपल्या सर्वांना निश्चितपणे माहिती आहे की लातूरची गुणवत्ता हे परत त्याच्यानंतर जीईच्या एक्झाम झाल्या, आपल्या मुलांनी सिद्ध करून दाखवलं की ह्या गोष्टीचा आणि आमचा काही संबंध नाही। लातूर पॅटर्न हे वेगळं आहे आणि मी आपल्या माध्यमातून मी परत एकदा आपल्या लातूरच्या विद्यार्थ्यांना, पूर्वी त्यांना फक्त परीक्षेचा त्यांच्यावर प्रेशर जरी असेल, आता त्यांच्यावर माझ्या आपल्या माध्यमातून मी लातूरच्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या सोबत असतील की येणाऱ्या नीटच्या परीक्षेमध्ये जे लातूरवर गुणवत्तेच्या बाबतीमध्ये जे प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत, हे जर पुसून काढायचं असेल, येणाऱ्या जी परीक्षा नीटची होईल, मी खात्रीने सांगतो देशातला सर्वात चांगला निकाल जर कोणता जिल्हा देणार आहे, हा लातूर जिल्हा या नीटच्या परीक्षेमध्ये देणार आहे। हे देखील आम्ही आपल्याला सांगतो, कारण आमच्या विद्यार्थ्यांच्या मनाला देखील कुठंतरी ह्या गोष्टीची वेदना झालेली आहे। ते देखील आता अधिक ताकदीने बाहेर पडतील आणि त्यांच्यामध्ये असणारी गुणवत्ता त्या ठिकाणी ते सिद्ध करून दाखवतील। हाच ह्याच्यातला उत्तर आहे। आणि नीट ह्या प्रकरणामध्ये मी अजूनही सांगतो, मी याच्यावर कधी बोललो नाही, भाष्य केलं नाही। हा काय एखाद्या व्यक्तीशी संबंधित नाहीये, हा विषय विद्यार्थी केंद्रित विषय राहायला पाहिजे। आपण निर्णय करत असताना, आपण बोलत असताना राजकारणाला याच्यामध्ये कुठंही स्पर्श न लावता विद्यार्थी केंद्रित आपण बोलायला पाहिजे। कुणा एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या पक्षाचं ह्याच्याशी मी कधी आजपर्यंत बोललो नाही किंवा भविष्यात देखील ह्याच्याशी बोलणार नाही। जरी जर बोललो तर मी विद्यार्थी केंद्रित हाच विषय आपला त्या ठिकाणी राहील।
विद्यार्थ्यांच्या हितामध्ये माझं तर सर्व पक्षाच्या लोकांना म्हणणं आहे की हा आता प्रश्न फक्त एखाद्या व्यक्तीचा राहिलेला नाहीये, हा आता लातूरच्या गुणवत्तेचा प्रश्न राहिलाय. आपण सर्वांनी मिळून लातूरच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी मजबूतीने उभा टाकून आणि त्यांना विश्वास द्यायला पाहिजे की तुमच्यामध्ये असलेली गुणवत्ता आता तुम्ही सिद्ध करून दाखवा. आणि जगाच्या या देशातील प्रत्येक ज्याच्या मनामध्ये हा जो प्रश्न निर्माण झाला असेल त्याचं उत्तर येणाऱ्या परीक्षेतून त्यांनी द्यावं.